नमस्कार. आज मी आले आहे आंध्र प्रदेशातील बेल्लम केव्स किंवा बेल्लम लेणी येथे. बेल्लम लेणी ही आंध्र प्रदेशातील एक मोठी नैसर्गिक गुहा प्रणाली आहे. ही भारतीय उपखंडातील दुसऱ्या मोठ्या क्रमांकाची गुहा आहे. ही गुहा 3.2 किलोमीटर लांब आणि जमिनीखाली आहे. ही गुहा जमिनीखाली सुमारे 150 फुटापर्यंत जाते. पाताळगंगा नावाच्या ठिकाणी त्या सर्वात खोलवर पोहोचतात. अशा पायऱ्या उतरून आपल्याला खाली गुहेमध्ये प्रवेश करावा लागतो. या गुहा भूगर्भातील पाण्यामुळे निर्माण झालेल्या आहेत. हजारो वर्षापूर्वी चित्रावती नदीच्या भूमिगत प्रवाहामुळे या तयार झाल्या आहेत. खाली उतरल्यानंतर निसर्गाची अद्भुत रचना पाहायला मिळाली. पाहिले असता दगडांचा एक गोलाकार तयार झाला आहे, ज्यातून आपल्याला निळेशार आकाश दिसते. येथे विविध चुनखडीच्या रचना जसे की स्टॅलेग्माइट आणि स्टॅलेक्टाइट आहेत. मला या जमिनीखालील गुहेत चालत जाताना अलीबाबा आणि 40 चोर यामधील गुहाच आठवली. या गुहेमध्ये काही गोड्या पाण्याची ठिकाणे पण आहेत. गुहेचे नैसर्गिक सौंदर्य आणि रचना पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यटकांसाठी कृत्रिम प्रकाश आणि ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे, त्याच्यामुळे गुहेत फिरणे सोपे होते. काही ठिकाणी तर अगदी अरुंद आणि निमुळती अशी वाट आहे. गुहेमध्ये अतिशय दमट हवामान असल्यामुळे जसं पुढे जातो खूप तहान लागते, त्याच्यामुळे पाणी आपल्यासोबत असणे गरजेचे आहे. या लेणी नैसर्गिक भूगर्भीय चमत्कार आहेत आणि अशा लेण्यांना भेट देऊन मला खूपच भारी वाटले. प्राचीन काळी याचा वापर बौद्ध आणि जैन भिक्षूंनी केला असावा असा अंदाज आहे. या गुहा आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात आहे. अशा या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या भूमिगत गुहेत फिरताना घामाची आंघोळच होते. पण या अद्भुत भूगर्भीय नैसर्गिक चमत्काराला भेट दिल्याचे समाधान खूप जास्त असते. आयुष्यात एकदा तरी या अप्रतिम लेण्यांना भेट दिलीच पाहिजे.